ही दृश्य आपण बघतोय त्या बॅनरची, जे बॅनर पुण्यातल्या उद्याच्या कार्यक्रमाचं लावण्यात आलेलं आहे। राज ठाकरे हनुमान चालीसाचं पठण करणार आहेत, पण या बॅनरवर त्यांचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आलाय आणि त्यामुळे या नव्या उपाधीने चर्चा सुरू झालेल्या आहेत। पण शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही। या मुंबईमध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेसाठी जे केलेलं आहे, मुंबईसाठी जे केलेलं आहे, हे कोणी विसरू शकत नाही। मग त्याच्यामध्ये बॉम्बस्फोट असू द्या, जेव्हा आपत्ती असू द्या, शिवसेनेचं मोठं योगदान आहे। बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या मुंबईची सुरक्षा, मुंबईचं रक्षण शिवसेनेने केलं। त्यामुळे कोणी किती काही प्रयत्न केला तरी सुद्धा मुंबईकर जे आहेत शिवसेनेच्या पाठीशी आहेत आणि मुंबई शिवसेने हिंदू जननायक कोणाला म्हणलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होऊन जातो काय? कुठले गीताचे पाठ येतात, कोणते भागवत येते त्यांना खलनायक म्हणतात, मनात म्हणतात। ऑलरेडी यांचा जन्म शिवसेनेमध्ये झाला। शिवसेना नसती तर राज ठाकरे राहिले कुठे असते? बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे युवा सेनाध्यक्ष झाले। आता ठीक आहे, त्यांनी पक्ष बदलवला, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात, त्या शिवसेनेला बोलण्याचा तुमचा अधिकार आहे का? प्रयत्न किती करू दे, अशा जागा कोणाला अशा सहज मिळत नाहीत। घोडं मैदान लांब नाही, येईलच, कळेलच। त्यामुळे कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही। बाळासाहेबांची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव, जसं बाबासाहेबांना आपण बघतो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्तिमत्व, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तिमत्व, तसे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदू हृदय सम्राट। आता काय काय उपाध्या लावा, लोक आता बघा त्या ट्रोलवर काय काय करतात। पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत, पण त्याआधी आपण बघतोय वैभव सोनवणे यांच्याशी बोलणार आहोत या सगळ्याविषयी। वैभव, पुण्यातलं वातावरण बदललेलं आहे, कारण राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत, उद्या कार्यक्रम आहे, हनुमान चालीसाचं पठण ते करणार आहेत। इतकं सगळं कमी काय, बॅनरवरची जी उपाधी आहे त्यावरून सुद्धा चर्चा सुरू झाल्या आहेत। सुवर्ण, उद्याचा पॉलिटिकल सॅटरडे असं म्हणावं लागेल। पुण्यामध्ये केवळ राज ठाकरेच नाही तर उद्या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेचं मोठं शिबिर सुद्धा होते, ज्याला अजित पवार, जयंत पाटील असणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून जे चर्चा सुरू झाल्या त्या राज ठाकरे यांचं होर्डिंगवरती हिंदू जननायक असं जे नवं नाव किंवा नवी उपाधी जी त्यांना देण्यात आली आहे, त्यावरून चर्चा रंगलेल्या होत्या। अनेक शिवसैनिकांनी याबाबत नाराजी सुद्धा व्यक्त केली। मात्र या सगळ्यांसोबतच राज ठाकरे उद्या संध्याकाळी 6 वाजता खालकर चौकातल्या हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण करणार आहेत। उद्या हनुमान जयंती आणि या हनुमान जयंतीच्या निमित्तानं उद्याचा कार्यक्रम जो आहे तो मनसेच्या वतीनं घेण्यात आला आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार राज ठाकरे यांनी केलेला होता, त्यामुळे हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत उद्या हनुमान चालीसा पठण हे केलं जाणार आहे। आता केवळ हे हनुमान चालीसा पठण हे इतकंच नाही, याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी गेल्या आठवडाभर गुढीपाडव्यापासून राज ठाकरे यांची जी बदललेली भूमिका होती किंवा त्यांनी जी मांडलेली भूमिका होती, या भूमिकेबद्दल प्रचंड राजकीय वादंग उफाळून आलेलं होतं। त्यानंतर त्यांनी केलेली टीका, त्यांच्यावरती झालेली टीका, याच्यामुळे गेला आठवडा गाजतोय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता मनसेला उत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यामध्ये हिंदू बांधवांकडून मुस्लिमांसाठी इफ्तारचं आयोजन आज केलंय। तर उद्या जो मेळावा राष्ट्रवादीकडून घेण्यात येतोय संवाद यात्रेचा, या मेळाव्यामध्ये मुस्लिम बांधवांच्या हस्ते हनुमान मंदिरामध्ये आरती केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना इफ्तार दिला जाणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मनसे विरुद्ध राज ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र दिसतंय। यात व्हाया आरती असं म्हणावं लागेल। दोन्ही राजकीय पक्ष जे आहेत ते आरत्या करणार आहेत, आपापला पॉलिटिकल अजेंडा जो आहे तो रेटण्यासाठी। राज ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून या आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सातत्यानं आरोप केले जातात राज ठाकरेंवर, किंवा शरद पवारही म्हटले, जर कुणी या समाजामध्ये तेढ निर्माण करत असेल तर त्याला मूक संमती देता कामा नये, त्याला विरोध नोंदवला पाहिजे। राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत जोरदार टीका केलेली होती, जातीयवाद शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये पसरवला म्हणून, आणि तेव्हापासून मोठं राजकीय द्वंद्व जे आहे ते मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये पाहायला मिळते। आता राज ठाकरे यांची आरती किंवा उद्या हनुमान चालीसा पठण ते करणार म्हटल्यावर राष्ट्रवादीनं तातडीनं नियोजन करत जो आधी ठरलेला मेळावा होता संवाद यात्रेचा, याच मेळाव्यामध्ये आणखी एक कार्यक्रम वाढवला। आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे नेते या कार्यक्रमाला असणार आहेत, जयंत पाटील असतील, अजित पवार असतील, हे या कार्यक्रमाला असणार आहेत।
मुस्लिम बांधवांकडून हनुमान मंदिरामध्ये आरती जी आहे ती म्हटली जाईल, त्याचं नियोजन राष्ट्रवादीने केलं. आणि दुसरीकडे मनसेने अत्यंत जोरदार तयारी केली आहे. खालकर चौकातल्या हनुमान मंदिरामध्ये राज ठाकरे यांच्या हनुमान चालीसा म्हणजेच पठणासाठी. एका बाजूला आज राज ठाकरे, राष्ट्रवादी आणि मनसे आजच अशा दोघांमध्ये काय होतं या दोन पक्षांमध्ये हा विषय आहेच. त्याचबरोबर बॅनरवर ही जी उपाधी लागलेली आहे त्याने काय नवं चर्चा आणि राजकारण सुरू होतं तेही बघायचं. धन्यवाद तुर्तास माहिती दिल्याबद्दल. मशीद भोंगे आणि हनुमान चालीसा पठण यावरून पुण्यामध्ये सध्या राजकारणच पेटताना दिसतंय. राज ठाकरे हे हनुमान चालीसा पठण करण्याकरता पुण्यामध्ये आलेले आहेत, तर त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंदू समाजाकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारचं आयोजन करण्यात आलंय, ज्याचा उल्लेख आता आपले प्रतिनिधी वैभव करत होते. इकडे मशिदीच्या भोंग्यांवरून हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असताना आम्ही सामाजिक सलोखा टिकवण्याकरता इफ्तारचं आयोजन करतोय. हिंदू मुस्लिम समाज बांधव आहेत आणि त्यांच्यातील सामाजिक सौख्य कायम ठेवण्याकरता या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, असं आयोजक रवींद्र माळवदकर म्हणाले. खरं पाहिलं तर मनसेला हे प्रत्युत्तर आहे असं म्हणता येणार नाही, पण तरीसुद्धा हे आहेच उत्तर. आम्ही हे गेले 35 वर्ष करतोय. गेली 35 वर्ष सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेसाठी आम्ही अनेक वर्षापासून काम करतोय. आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संस्काराखाली काम करतोय. पवार साहेबांनी आमचा संस्कार केला आहे, नका हो जातीयवादी, नका हो धर्मवादी, आपण सारे होऊया राष्ट्रवादी. एकूण 35 वर्षापूर्वीपासून हा आम्ही उपक्रम घेतो, हिंदूंच्याकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भोंगा आणि हनुमान चालीसा पठणावर राज्यात मोठा वाद होत असताना या वादात अमरावतीच्या राणा दाम्पत्यानं उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हनुमान जयंतीनिमित्त मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करावं अशी रवी राणांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, किंवा त्यांना आव्हान दिलं आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. तसंच सगळ्या मंदिरांमध्ये हनुमान चालीसाचं पठण व्हावं यासाठी मोफत भोंग्यांचं वाटप करणार असल्याची माहितीही राणांनी दिली. दरम्यान हनुमान जयंती निमित्तानं उद्या अमरावतीत राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसाचं जाहीर पठण केलं जाणार आहे. 2 दिवसाआधीच खासदार नवनीत राणांनी एका मंदिरात हनुमान चालीसा पठण केलं होतं. रामनवमी ज्या उत्साहामध्ये ज्या ताकदीनं संपूर्ण हिंदू रस्त्यावर उतरून रामनवमी मनवली, अमरावतीमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात दंगे झाल्यानंतर एवढी मिरवणूक मोठ्या प्रमाणात रामनवमीची अमरावतीमध्ये झाली, मोठ्या प्रमाणात रथ सजवण्यात आला. त्याचप्रमाणे हनुमान जयंती येणाऱ्या 2 दिवसांना आता जी हनुमान जयंती आहे त्या हनुमान जयंतीला आम्ही सुद्धा हनुमानाच्या मंदिरावर भोंगे लावून त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचणार आहे हजारोच्या संख्येने. गेल्या कितीक वर्षापासून मी हनुमान चालीसा वाचत आहे आणि मी एक हे गोष्टी आपल्याला सांगते की हनुमान जयंतीच्या दिवशी आम्ही आणि आमचे रवीजी विधायक आमदार साहेब आम्ही दोघंही हनुमानजीच्या मंदिराचे इथे हनुमान चालीसा करणार आहे आणि आम्ही भोंगा सुद्धा त्या मंदिरावर लावणार आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. दरम्यान रवी राणांच्या टीकेला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही उत्तर दिलं. साठी आपल्याबरोबर माजी महापौर किशोरी पेडणेकर आहे. किशोरीताई, एकतर सगळ्यात आधी रवी राणा यांच्या या म्हणण्यावर आपली शिवसेनेची काय भूमिका आहे? मुळात रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत. अतिशय बालिश मागणी आहे. कुठल्याही स्वतःच्या खाजगी घरांमध्ये, मग ते मातोश्री असू देत नाहीतर मग कोणाच्याही पर्सनल घरामध्ये मी जाऊनच हनुमान चालीसा म्हटली पाहिजे, हा म्हणजे सरळ सरळ आलेला उत्मात आहे. आणि मला चांगलं आठवतं आहे किंवा मला एकाने पाठवलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे, यांचे दोन तोंडांनी बोलणारी लोक दोघं खासदार ज्या नवनीत राणा आहेत, 17 जून 2019ला संसदमध्ये असं म्हणतायत की जय श्रीराम ही संसदेमध्ये स्लोगन देण्याची जागा नाही, संसदेमध्ये ही जागा नाही. आणि अशा पद्धतीने ही नवरा बायको कोणाच्या तरी
छत्रछायेखाली आज अख्ख्या महाराष्ट्रात उत्मात करतायत. जर नवनीत राणांचं मत 2019ला ते होतं जय श्रीराम ही बोलण्याची इथे स्लोगन देण्याची जागा नाही. मग आता असं काय घडलं की एकदम आता हनुमान चालिसाला बोला म्हणून त्यांना सगळीकडे दिसायला लागलं. आध्यात्मिक भाव हनुमान चालिसा वाचलं पाहिजे, पण धार्मिक भाव हा मुद्दाम तेढ करण्यासाठी जर प्रयत्न करत असतील आणि कुठूनही महाराष्ट्रात मुंबईत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करायची आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायचं, त्यानंतर संपूर्ण मातोश्रीला टार्गेट करायचं, आमच्या शिवसेना भवनाला टार्गेट करायचं आणि मी किती मोठं काम करतोय हे दाखवण्याचं काम अपक्ष आमदार अपक्ष खासदार करतायत. राज्यात आपलं सरकार येईल अशी अपेक्षा भाजपला होती, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शरद पवार म्हणाले की ज्यांचा अपेक्षाभंग झाला ते लोक काहीही करून हे राज्य ताब्यात कसं घेता येईल हे पाहतायत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडत आहे. राज्याचं नेतृत्व कुणाचं होतं महाराष्ट्रात जागा करू शकेल असं वाटतं का आपल्याला? या राजकारणानं महाराष्ट्रात आपली स्पेस निर्माण करू शकेल मनसे? ते सांगतात आतापर्यंत काही झालं नाही, पण मला काळजी फक्त एकच आहे की सामाजिक ऐक्य हे संकटात येऊ नये. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना काही करून ही 2 राज्य हातात हवी होती, पण तिथल्या जनतेनं किंवा निर्वाचित लोकप्रतिनिधी त्याला साथ दिली नाही आणि त्यामुळे अपेक्षाभंग झाला. ज्यांचा अपेक्षाभंग झाला ते लोक काही करून या ठिकाणी हस्तक्षेप कसा करता येईल किंवा ताब्यात कसं घेता येईल या कामाला लागले. त्यामुळं या सगळ्या जे काही छापेमारी वगैरे वगैरे काय होतंय त्याचं कारण ते आहे. काल बरेच सारे ट्विट या ठिकाणी पाहायला मिळाले विरोधी पक्ष नेत्याचे आणि टार्गेट आपण होता. कसं बघता या सगळ्या ट्विटकडे? एन्जॉय करतो. कोण अध्यक्ष होते आठवत आहे? सगळं न्यूजवर. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपले मधुकरराव टीचर, त्याच्यानंतरच्या गुजराती तटकरे ही सगळी नावं समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन जाणारी आहेत आणि पक्षाची नीती त्याच्यात एका जातीच्या भोवती सीमित आहे असं दर्शवत नाही. त्यांच्याकडे दुसरं काही बोलाय नाही, त्यामुळे ते असे आरोप करतात. हे जे आहेत त्यांनी जे लिखाण केलं त्याच्यासंबंधी बाबासाहेब फुलांनी सोलापूरला जे त्या ठिकाणी भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी जेम्स लेनचं कौतुक केलं. ते असं म्हणतात की जेम्स लेन हा चांगला शिव अभ्यासक आहे असे उद्गार बाबासाहेबांनी काढले. आता हे सगळं झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अत्यंत चीड लोकांच्यात आली, त्याच्याबद्दलची नाराजी लोकांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील अलीकडे मंदिरात जाऊ लागलेले आहेत. शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हनुमान चालिसा म्हणू लागलेले आहेत असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला. एकेकाळी मोठमोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटत होती. आम्ही तो काळ पाहिला आहे, कारण कुणी मंदिरात जाताना पाहिलं तर आपली सेक्युलर मतं जातील अशी भीती होती. परंतु स्वतःला सेक्युलर म्हणणारे आता मंदिरात जाऊ लागलेत असं फडणवीस म्हणाले.
बढ़ाने का प्रयास हो रहा है, सांप्रदायिकता बढ़ाने का प्रयास हो रहा है। तो सांप्रदायिकता बढ़ाने का काम कौन करता है, ये मैंने स्पष्ट किया है। सूडो सेक्युलर इस प्रकार के जो आज ये कुछ पार्टियां तैयार हुई है जो केवल अपीजमेंट करती है, और अपीजमेंट की राजनीति के कारण आज देश के अंदर उन्होंने इस प्रकार का एक डिवीजन का माहौल तैयार किया है। उसको मैंने अपने ट्वीट के माध्यम से सब प्रमाण खुला किया है। मुझे ऐसा लगता है कि मेरे ट्वीट्स जो थे वो बहुत स्पष्ट थे, उसके ऊपर और स्पष्टता देने की आवश्यकता नहीं है। मोदींमुळे काही नेत्यांची पावलं मंदिराकडे वळली। शरद पवारांवर तर टीका केलेलीच आहे, त्यांचं नाव न घेता ही टीका केली आहे। मात्र वेगवेगळे नेते जे आतापर्यंत मंदिरात जात नव्हते आणि मंदिरात जाऊ लागलेत, या संदर्भात टिप्पणी केली देवेंद्र फडणवीसांनी। इतर काही बातम्यांकडे वळूया। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठं लपवलं असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला। दरम्यान या नंदकिशोर चतुर्वेदीला फरार घोषित करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे। चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी समोर आली आहे। बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपनी एकाच पत्त्यावर रजिस्टर आहेत। सोमय्यांनी याविषयीची माहिती दिली। येत्या काळात त्यांना कोर्टातून वॉरंट निघेल असा विश्वास किरीट सोमय्यांनी व्यक्त केला। श्रीधर महादेव पाटणकरने श्रीजी होम्स ही कंपनी आपल्या मेहुण्याची आहे। श्रीजी होम्स ही एक पार्टनरशिप कंपनी आहे। शिवाजी पार्क का तिथे मोठं बिल्डिंग इमारत उभी केली आहे। करोडो रुपयाची इमारत आहे आणि या श्रीजी होम्स मध्ये 29,62,29,320 रुपये मनी लॉन्ड्रिंग होऊन आलेले आहेत। परन मनी वो काला पैसा है, तो भ्रष्टाचार का पैसा है। अब ये भ्रष्टाचार मुंबई की नाले सफाई का कॉन्ट्रैक्टर का हो या फिर मंत्रालय में बैठी माफिया सरकार का हो, सचिन वादे के वसूली का हो या खरमाटे अनिल परब वाला उसका हो, वो एंटी करप्शन को ढूंढना पड़ेगा। इसके लिए मैंने महाराष्ट्र पुलिस को लिखा। किरीट सोमय्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही गंभीर आरोप केलेत। प्रवीण कलमे यांचं नाव त्यांनी घेतलं आणि प्रवीण कलमे यांच्यावरही आरोप करण्यात आले होते। ते प्रवीण कलमे स्वतःच आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत। प्रवीणजी, न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। सगळ्यात आधी तर हाच मुद्दा आहे की किरीट सोमय्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जो आरोप आपल्यावर केला त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? जी व्यक्ती काही दिवसांपूर्वी स्वतः फरार होती, ती व्यक्ती मला फरार घोषित करण्याची मागणी करते, खरंच हास्यास्पद आहे। जे किरीट सोमय्यासारख्या आरोपींकडून माझ्यावर FIR झाला आहे हे मला कळतंय, धक्कादायक आहे। हे किरीट सोमय्या मुंबई पोलिसांचा भाग कधी बनले किंवा त्यांच्याकडे माझ्यावर झालेल्या FIRच्या प्रती आल्या कशा काय, त्यांचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे? मी फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर आहे, त्यामुळे मी कायम फिरत असतो। मी लवकरच मुंबईत परतणार आहे। माझ्या NGOचं काम म्हणा किंवा माझ्या वैयक्तिक काम म्हणा, याच्यामुळे मी कायम फिरत असतो। पण मी फोन आणि ईमेलवर कायमच उपलब्ध आहे आणि मला आजपर्यंत एकाही पोलीस ठाण्याकडून किंवा कोणत्याही अथॉरिटीकडून मला कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन करण्यात आलेलं नाही। मला आज किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेतून कळलं की माझ्यावर FIR झालेला आहे। तर मी माझ्या लीगल टीमशी संपर्क साधलेला आहे। आम्ही पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू करू त्याच्यावर। नक्की बरोबर आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत हे ठीक आहे, पण आपल्यावर जे आरोप होत आहेत त्याला काही आपण उत्तर देऊ शकणार आहात? त्यांनी ज्या मुद्द्याने तुमच्यावर आरोप केलेले आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा FIR मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण काही सांगू शकाल न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून? अनइंटरप्टेड लागतील। साधारणपणे 24 जून 2020ला माननीय गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांनी CEO SRA एक आदेश दिला की 68 फाईलचं जॉईंट इन्स्पेक्शन करण्याबद्दल।
त्या 68 फाईलचं जॉईंट इन्स्पेक्शन चे त्यांनी आदेश दिल्यानंतर COSR यांनी आम्हाला पहिला जॉईंट इन्स्पेक्शनचा आदेश दिला 6 ऑक्टोबरला, म्हणजे अंदाजे 3.5 महिन्यांनी. 6 ऑक्टोबरला ज्या बिल्डिंगचं जॉईंट इन्स्पेक्शन करण्याचा आदेश दिला त्या बिल्डिंगच्या जेव्हा वेळ आली तेव्हा आदरणीय किरीट सोमय्या साहेब त्या बिल्डिंगमध्ये माझ्यावर आणि आमच्या एनजीओवर ॲलिगेशन करत होते. ही गोष्ट पहिल्यांदा झाली 10 ऑक्टोबरला, नंतर झाली 31 मार्चला. माझं म्हणणं हे आहे की ज्या बिल्डिंगचं इन्स्पेक्शन करण्याचे आदेश होतात त्या पर्टिक्युलर बिल्डिंग ती कोणाची आहे? ती बिल्डिंग किरीट सोमय्या साहेबांच्या मित्राची बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग कम्प्लिटली बेकायदेशीर आहे. टायटल आतापर्यंत क्लिअर नाहीये. बॉम्बे हायकोर्टमध्ये सूट फाईल आहे, त्याचा सिव्हिल सूट. असं असतानाही का किरीट सोमय्या त्या विकासकाला कंटिन्युअसली वाचवण्याचा प्रयत्न करतायत? का प्रत्येक वेळी त्या बिल्डिंग बद्दलच्या इन्स्पेक्शनची कोणतीही गोष्ट आली किरीट सोमय्या आमच्यावर कोणतेतरी ॲलिगेशन करतात? आता पण EOW ला आम्ही एक कंप्लेंट केली. EOW च्या कंप्लेंटवर 2 तारखेला अंदाजे COSR यांना एक पत्र गेलं. प्रवीणजी, आमच्या विकासाच्या याची नक्की. प्रवीणजी, सरकारी फायलीतून कागद गुपचूप चोरताना आपल्याला पकडलं असा जो आरोप केलाय किंवा उल्लेख केलाय किरीट सोमय्या यांनी, त्याच्याविषयी काही सांगू शकाल? मी ते सांगायचा प्रयत्न करत होतो की मी अंदाजे मार्च महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात मुंबई पोलिसांकडे कंप्लेंट केली. किरीट सोमय्या यांचे मित्र आनंद पंडित आणि त्यांची लोटस डेव्हलपर आणि त्यांचे सहकारी यांनी बांधलेल्या 19 इमारतीमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायोलेशन आणि आर्थिक घोटाळा झालेला आहे याच्याबद्दलची तक्रार होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ती तक्रार EOW ने रजिस्टर करून घेतली. त्याची PE रजिस्टर झाली आणि PE रजिस्टर झाल्यानंतर EOW ने मुख्य कार्यकारी अधिकारी SRA, मुंबई महापालिका आणि माडा या सर्वांना पत्र पाठवली. अंदाजे 2 तारखेला COSR यांना याचं पत्र गेलं असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. त्याच्यानंतर एका रिटायर्ड IAS ऑफिसरच्या मुलाचं रिसेप्शन होतं. त्या रिसेप्शन मध्ये सगळे भेटले आणि त्याच्यामध्ये कट शिजला आणि त्या कटाचा भाग म्हणून त्यांनी माझ्यावर खोटा FIR केलेला आहे. मी SRAच्या ऑफिसमधून गेलो आणि जर त्यांनी मला रंग्यात पकडलं होतं तर त्यांनी मला ताबडतोब पोलिसांकडे का दिलं नाही? मी जाण्याची वाट का बघितली? मी त्या ऑफिसमध्ये गेलो, त्या ऑफिसमधून बाहेर पडलो आणि मी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगकडे एक तक्रार केली की ह्या बिल्डिंगचे सगळे अप्रुव्हल्स फ्रॉम ऍक्सेप्टन्स ऑफ द स्कीम टिल ग्रँटिंग ऑफ द एसी सगळे इलिगल आहेत आणि याच्यामध्ये व्हायोलेशन आलेले आहेत, आर्थिक घोटाळा झालेला आहे, इलिगल बिल्डिंग आहे. त्याच बिल्डिंगचे काही पेपर मी घेऊन गेलोय असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ हा कटकारस्थान आहे. कदाचित त्यांना ते पेपर EOW ला द्यायचे नाहीयेत आणि प्रत्येक वेळी जेव्हा त्या इमारतीबद्दल काही ऍक्शन होण्याचा प्रयत्न होतो तेव्हा किरीट सोमय्या येतात. एका बाजूने त्यांनी दुसऱ्यावर आरोप करायचे की हे एन्व्हायरमेंटल नॉन फॉर्म्स करत नाही, त्यांच्या मित्राने RG ग्राउंडवर बांधलेली बिल्डिंग चालते. एका बाजूने दुसऱ्यांना बोलायचे की यांनी डॉक्युमेंट फॉर्ज केले, स्वतः डॉक्युमेंट फॉर्ज करून ते प्रेसला द्यायचे. हा कुठला न्याय आहे? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की किरीट सोमय्यांचंच कदाचित हे कटकारस्थान असावं असं तुम्ही म्हणताय, पण 100 कोटी वसुलीचं टार्गेट तुम्हाला दिलं गेलं होतं. तुम्हाला मुख्यमंत्री किंवा जितेंद्र आव्हाड किंवा अनिल परब वाचवतायत असा सगळं सुद्धा आरोप त्यांनी केलाय तुमच्यावर. हे सगळं साफ खोटं आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही पहिल्यांदा आव्हाड साहेबांना जून महिन्यामध्ये भेटलो होतो आणि त्यांना मी तक्रार दिल्यानंतर त्यांना एक रिक्वेस्ट केल्यानंतर अंडर सेक्शन 27 ऑफ SR ऍक्ट त्यांनी जॉईंट इन्स्पेक्शनच्या ऑर्डर COSR यांना दिल्या होत्या. पण या पर्टिक्युलर बिल्डिंगच्या बाबतीत मी आव्हाड साहेबांना 100 पत्र लिहिलेली आहेत, शेकडो पत्र लिहिलेली आहेत, पण त्यांनीही याच्यावर काही कारवाई केली नाही. आणि माझं म्हणणं तर दुसरं आहे. मी हे म्हणतो की जो FIR माझ्या विरुद्ध SRA ने केलेला आहे तो माझ्यापर्यंत येत नाही आणि तो आव्हाड साहेब तो किरीट सोमय्यांपर्यंत जातो. याचा अर्थ किरीट सोमय्यांच्या मित्राची बिल्डिंग वाचवली जाते, त्या बिल्डिंगवर कोणतीही कारवाई केली जात नाही आणि त्या बिल्डिंगवर मी वेगवेगळ्या अथॉरिटीजकडे कंप्लेंट करतोय, तर मला गप्प करण्यासाठी माझ्यावर खोटा FIR करायचा आणि नंतर किरीट सोमय्यांनीच हे सगळं घडवून आणलेलं आणि वर ते तुमच्यावर आरोप करतायत.
अर्थात जसं आपण सुरुवातीलाच म्हणालात की आपण लीगल ॲडवाईस घेणार आहातच, मात्र या सगळ्या घडामोडी बघता आपण स्पष्टपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात. धन्यवाद प्रवीणजी. प्रवीण कलमे ज्यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले आहेत, ते स्वतः प्रवीण कलमे न्यूज 18 लोकमत सोबत बोलत होते आणि त्यांची भूमिका, त्यांची बाजू काय ते मांडण्याचा प्रयत्न करत होते. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. अजून काही बातम्यांसाठी काही क्षणामध्ये पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी जळगावातून. जळगावच्या चांसर इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ खडसेंनी शरद पवार हे कार्यकर्त्यांना मोठे करणारे नेते आहेत या शब्दात पवारांचं कौतुक केलं. तसंच गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी कडक भूमिका घेऊन भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवावा असं आवाहन देखील खडसेंनी केलं. माझ्या बोट धरणारे पोरं आज मला शिकवायला लागलेत आणि शरद पवार साहेबांवर बोलायला लागले. मला तो आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. आणि मला वाटतं जयंतरावांना मी सांगत होतो की तुम्ही फार साधे बोळे आहात. मी वळसे पाटलांनी अनेकदा सांगतो की तुम्ही हे जरा गृहमंत्रीपद जे आहे दाखवा एखादा हिसका, दाखवा एखादा इंगा. शेकडो प्रकरणं ह्यांचे आहेत. ह्याला 2-4 लोकांना जर वारसापुरी टाकून दिलं असतं ही परिस्थिती आली नसते. जे सत्य आहे ते करा. कुणाला छळू नका, कुणाला द्वेषाचं राजकारण करू नका. पण ज्यांनी केलं आहे ते त्यांना भोगायला लावा. तर मग ही परिस्थिती निर्माण होईल. जनतेच्या मनात ती इच्छा आहे. हे काय चाललंय? अनिल देशमुखांसारख्या घरावर 100च्या वर धाडी पडतात. 100 काय घरात एका वेळेस आल्या, दुसऱ्या वेळा आल्या, 10 वेळा आल्या. काय करणार? नाथा बोला पुढे भूखंडाचा काय संबंध आहे? घेणं नाही, देणं नाही, पण काहीतरी अडकवायचं म्हणे. हा त्याचा मास्टर माइंड आहे. व्यवहार किती कोटी रुपयाचा, काय कोटी रुपयाचा, पण चाललोय म्हणजे की तुम तो जेल जाने वाले हैं. अरे हम जेल जाएंगे तो जाएंगे, हम तो डूबेंगे सनम, तुमको भी लेके डूबेंगे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीचा नवा घोटाळा बाहेर काढण्यासंदर्भातील इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला. राऊत यांनी आपण लवकरच सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून यामध्ये कोट्यवधींचा अपहार झाल्याचा आरोप केला. तर सोमय्या आरोपी असल्याचंही राऊत म्हणाले. राऊतांनी सोमय्यांची तुलना दाऊद सोबत केली आहे. मी त्यांचा टॉयलेट घोटाळा काढला. बरोबर आहे. मी त्यातला एक ट्रेलर दाखवलाय फक्त. किरीट सोमय्या व त्याच्या कुटुंबियाने मीरा भाईंदर महानगरपालिकेचा निधी आणि त्यातून केलेला घोटाळा टॉयलेटच्या याच्यातला त्याचे कागद मी तुम्हाला आताही देऊ शकतो. मी त्या संदर्भात आज माझ्या ट्विटरवरती काही माहिती दिलेली आहे. उगाच नावं घ्यायची आणि कागद फडकवायचे आम्हाला मान्य नाही. त्या संदर्भात त्रिसर तक्रार दाखल होत आहे. चतुर्वेदी मला माहीत नाही. तुमच्याकडे माहीत असेल तर तुम्ही माहिती द्यायची. मी तुम्हाला आरोपी विक्रांत घोटाळ्यातला किरीट सोमय्या हा किती खोटे आरोप करत असतो, तो स्वतः कसा आरोपी आहे, मोठ्या गुन्ह्यातला देशविघातक कृत्य आहे ते. युद्ध नौका वाचवण्याच्या नावावर पैसे गोळा करणं हा देशद्रोह आहे. मुंबईतल्या बॉम्बस्फोटा इतका दाऊदने केलेला हा सुद्धा मोठा एक अपराध आहे, गुन्हा आहे. स्कूल बसला जीपीएस लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. बस कुठे आहे हे प्रशासनाला कळायला हवं. तसंच जीपीएसमुळे शालेय प्रशासन आणि पालक यांचाही संपर्क राहील. सगळेच पालक घरी नसतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पाल्यांची माहिती त्यांना मिळू शकेल. मागील आठवड्यामध्ये मुंबईतील एक स्कूल बस तब्बल 6 तास उशिरानं पोहोचली होती. कोणताच संवाद होत नसल्यामुळे पालकांमध्ये थोडं चिंतेचं, भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी हे पत्र लिहिलं आहे की कुठल्याही शाळेच्या स्कूल बस ह्या शाळेच्या प्रशासनाला माहिती असलंच पाहिजे. आणि ते ट्रँगलमध्ये म्हणजे स्कूल बस, शाळेचं प्रशासन आणि पालक ह्या तिघांनाही
एका वेळेला कुठे शाळेच्या बसेस गेले आहेत, GPS ट्रॅकिंग सिस्टम जी आम्ही महापालिकेत ऑलरेडी वापरतोय, की आमचा कचरा वाहू गाड्या किंवा आमच्या आयुक्तांच्या गाड्या म्हणजे वॉर्ड ऑफिसरांच्या DMCच्या त्या वेळेला कुठे आहेत हे GPSच्या माध्यमातून कळतंय. दरम्यान किशोरी पेडणेकरांच्या या मागणीवर स्कूल बस असोसिएशननं प्रतिक्रिया दिलेली आहे. अधिकृत स्कूल बसेसमध्ये 2012 पासून GPS बसवण्यात आलेलं आहे, मात्र अनधिकृत स्कूल बसेसमध्ये GPS बसवणार का असा सवाल असोसिएशननं उपस्थित केला आहे. हे पॉलिसी काही आता आली नाही, 2018 मध्ये आले. सेफ्टी पॉलिसी म्हणजे 27 जे पॉईंट आहे त्याच्यामध्ये GPS सिस्टम आहे, CCTV आहे, सर्व आहे. तर आता जे झालं, जे केस झालं ते तर नवीन ड्रायव्हर होता म्हणून झालं. GPS त्याच्यामध्ये होता, जे अनऑफिशियल आहे त्याच्यामध्ये नसेल. त्या दिवशी तो त्याच्यामध्ये ते टेक्निकल इफेक्ट मग बोला की काहीतरी बोला ते चाललं नाही. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत कशीद कोपर गावे आहेत आणि या भागात डोंगराला लागूनच मोठ्या प्रमाणात एक नागरी वस्ती आहे. तिथे जलकुंभ उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. त्या विरोधात मागील 26 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं. मात्र पोलीस आणि प्रशासन मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप आंदोलक करतायत. आंदोलनकर्त्या गावकऱ्यांना पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं. तसंच प्रकल्पाची कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती असा आरोप ग्रामस्थ करतायत. भविष्यात डोंगर कोसळून भूस्खलन झालं तर त्याची भीती ग्रामस्थांना वाटते. वसईच्या काशीद कोपर गावामध्ये माळींची परिस्थिती उद्भवू नये म्हणून गावकरी उपोषणासाठी बसलेले होते. मात्र आज विरार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्याची आता तजवीज केलेली आहे. माझ्यासोबत गावकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय भावना आहेत आपल्या, काय चाललंय. साहेब बिलकुलच आज आमचा उपोषणाचा 26वा दिवस आहे आणि संविधानाच्या आधार घेऊन आम्ही अगदी शांततेने आणि कोणताही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही अशा माध्यमातून हा MMRD विरुद्ध साखळी उपोषणाचा आंदोलनाचा मार्ग पत्करलेला आहे. परंतु आज अचानक MMRDAने पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून आणि पोलिसांचा धाक दाखवून आमच्या गावकऱ्यांना अटक केलेली आहे. परंतु किंवा आमचा हा लढा आमच्या हक्कासाठी आहे, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे. त्यामुळे आम्हाला जे अटक केलेली आहे गावकऱ्यांना त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मला सांगा, खासदारांसोबत बैठक सुरू झाली होती, काय सांगाल याबद्दल. असं आहे की MMRDAने ही जी पाण्याची टाकी घेतली ती जागा चुकीची आहे म्हणून हे आंदोलन चालू आहे. आणि डोंगराच्या वर माळीन तळेसारखी दुर्घटना घडू शकते, तर ही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून सगळं आंदोलन चालू असताना माननीय खासदार राजेंद्र गावितजी यांनी पुढाकार घेऊन MMRDA बरोबर ग्रामस्थांची बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये माननीय आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की अतिरिक्त आयुक्तांना आम्ही रविवारी इथं चर्चेसाठी पाठवतो, जागा पाहणीसाठी पाठवतो, जेणेकरून तिथं ग्रामस्थांचंही म्हणणं ऐकलं जाईल आणि जागा योग्य आहे की अयोग्य हेही तपासलं जाईल. मग रविवारी माननीय अतिरिक्त आयुक्त येण्याचं ठरलेलं असताना आज अचानक MMRDAने पोलिसांना इथं पाठवून एवढी मोठी दहशत का माजवली हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर पडलेला प्रश्न आहे. माझा साधारण सरळ मुद्दा असा आहे की नैसर्गिक आपत्ती म्हणून आपण माळीण आणि तळेकडे बघतो, पण इथं तर सरळ MMRDA ठरवून जाणून बुजून डोंगरावर टाकी उभारून कशीद आणि कोपर हे जे डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे यांना गाडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून ग्रामस्थ उत्तेजित झालेले आहेत आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई. एक महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत. मनसेनं थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलेलं आहे. मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करण्यात आलेली आहे. मनसेकडून ही मागणी करण्यात आलेली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी भोंगे उतरवण्याबाबत नकारात्मक प्रतिसाद दिल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनाच पत्र लिहिलेलं आहे. राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मस्जिदींवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिलेला होता, पण त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांकडून प्रतिक्रिया नकारात्मक आली आणि म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांना आम्ही थेट पत्र लिहिले असं हे पदाधिकारी सगळे सांगतायत. या पदाधिकाऱ्यांनी मस्जिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच केली आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भातला उच्चार केला होता, वक्तव्य केलं होतं. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात तर्क वितर्क, आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पुन्हा एकदा ठाण्यामध्ये सभा राज ठाकरे यांनी घेतली आणि पुनरुच्चार केला. 3 तारखेपर्यंतचं अल्टिमेटम राज्य सरकारला देण्यात आलं. सगळ्याविषयी बोलूया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी. लक्ष्मण, केंद्रीय गृहमंत्र्यांनाच थेट पत्र लिहिलंय मनसेनं, काय सांगाल अधिक? मनसे खरं तर भुंग्यांच्या प्रकरणावरून अधिक आक्रमक होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आज देखील नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांनाच पत्र लिहून भारतीय घटनेच्या अधिकाराचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि प्रत्येक नागरिकाला घटनेच्या कलम 21 अन्वय हा जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याच्या ध्वनी प्रदूषणामुळे त्याच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो, अशा प्रकारचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. आणि एकूणच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं सभांमधून कायद्याचा आधार घेऊन ही भोंगे उतरवण्याची मागणी केली जाते, आंदोलनं केले जात आहे, आंदोलनाचा इशारा दिला जातोय. मात्र असं असलं तरी राजकीय नेत्यांकडनं या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा वेगळ्या प्रकारे अर्थ घेऊन राज्यामध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा देखील उल्लेख या पत्रामध्ये केलेला आहे. त्यामुळे आता या भोंग्यांच्या प्रकरणामध्ये थेट मनसे राज ठाकरे यांच्यावर जी कारवाईची टांगती तलवार आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अमित शहांना साकडं घालण्यात आलेलं आहे की त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि भोंगे उतरवण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेऊन ही कारवाई आणि ही अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना आदेशित करावं, प्रशासनाला आदेशित करावं, जेणेकरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राहील, अशा प्रकारचं पत्र मनसेने दिलेलं आहे. त्यामुळे आता मनसेच्या या पत्रावरती अमित शहा आणि त्यांच्या कार्यालयाकडनं नेमकं काय उत्तर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आता हा भोंग्यांसंदर्भातला विषय कुठपर्यंत जातो, राजकीय पातळीवर काय नेमक्या घडामोडी घडतात आणि मशिदींवरील भोंगे नक्की उतरतात का, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 6 महिन्यांमध्ये तुळजाभवानी मंदिराचं उत्पन्न 29,31,69,000 क्षमा करा 59,772 रुपयांवर गेलेला आहे. दर्शन शुल्क लावण्याचा निर्णयही मंदिर उत्पन्नात मोठी भर टाकणार आहे. भाविकांकडून येणाऱ्या देणग्या आणि स्रोत वाढल्यानं पुढील वर्षामध्ये 50 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न जाईल असा दावा केला जातोय. यानंतरची बातमी कोल्हापुरातून. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे. सलग सुट्यांमुळे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनासाठी मंदिराबाहेर भाविकांनी गर्दी केलेली आहे. सलग सुट्या आहेत, काहींना सलग 4 दिवसाची सुट्टी आहे, काहींना 3 दिवसाची सुट्टी आहे. आणि या सलग सुट्यांमुळे आपण कोल्हापुरामध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची लागलेली रीत बघतो आहोत. तर सप्तशृंगी गडावर, वणीला सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळते. या सलग सुट्यांमुळेच वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं नियोजन लोकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे शेकडो भाविक सप्तशृंगी गडावर दाखल झाले. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. पहिल्या पायरीपर्यंत भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते. छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत. भारतीय नौदलाच्या भात्यात प्रकल्प 75 अंतर्गत स्कॉर्पियन वर्गातील आणखी एक पाणबुडी दाखल होण्यास सज्ज होतीये. INS वाक्षीर पाणबुडी मुंबईच्या माझगाव गोदीत तयार करण्यात आली आहे. INS वाक्षीर पाणबुडी येत्या 20 एप्रिलपासून खोल समुद्रातील विविध सशस्त्र चाचण्यांकरता सज्ज होते. भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये सर्वाधिक परिणामकारक आणि घातक अशा या स्कॉर्पियन वर्गातील 6 पाणबुडींचा हा ताफा आहे. या ताफ्यातील INS वाक्षीर ही शेवटची 6वी पाणबुडी आहे. फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञाचा मिलाफ असलेल्या स्कॉर्पियन या वर्गातील 6 पाणबुडींचा हा ताफा भारतीय नौदलाची ताकद वाढवणार आहे.
जगभरातल्या नौदलाची ताकद वाढवतात त्या नौदलाच्या ताफ्यात असणाऱ्या पाणबुडी, आणि याच पाणबुडींना सायलेंट किलर असं देखील म्हटलं जातं. भारतीय नौदलाच्या ताफ्यातही अनेक पाणबुडी आहेत. आता भारतीय नौदलातील स्कॉर्पिओ प्रकल्पातील शेवटची पाणबुडी जी आहे ती दाखल होत आहे. आपण आहोत मुंबईतल्या माझगाव डॉक येथे, आणि माझगाव डॉक येथे आपण इथे पाहत असाल INS वाक्षीर ही स्कॉर्पियन क्लासची सगळ्यात शेवटची पाणबुडी जी आहे ती आता बांधून पूर्ण झालेली आहे. आणि आता ही पाणबुडी जी आहे सशस्त्र चाचण्यांसाठी खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी सज्ज झालेली आहे. ही पाणबुडी आपण समोर पाहत असाल. ही पाणबुडी जी आहे जवळपास भारतीय बनावटीची आहे. फ्रान्सचं तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. फ्रान्स आणि भारतीय तंत्रज्ञानाचा मिलाफ या पाणबुडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि पाणबुडी आता बांधून पूर्ण झालेली आहे. स्कॉर्पियन क्लासमध्ये एकूण 6 पाणबुडी आहेत, आणि या 6 पाणबुड्यांपैकी 4 पाणबुड्या ज्या आहेत भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत. आणि त्यापैकी एक पाणबुडी जी आहे INS वागीर हिचा अजून ट्रायल चालू आहेत, चाचण्या चालू आहेत. त्यानंतर तिच्या पाठोपाठ आता INS वाक्षीर ही देखील सज्ज झालेली आहे विविध सशस्त्र चाचण्यांसाठी खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी. स्कॉर्पियन क्लासमध्ये एकूण 6 पाणबुडी आहेत, त्यापैकी ही सगळ्यात शेवटची अशी ही पाणबुडी आहे. याआधी INS कलवरी असेल, INS खंदिरी असेल, INS करंज असेल आणि INS वेला या भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत देशाची सेवा करण्यासाठी. स्कॉर्पियन वर्गातील एकूण 6 पाणबुडी आहेत ज्या आपण फ्रान्सच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या पूर्णपणे बांधलेल्या आहेत. आणि ही शेवटची पाणबुडी जी आहे यामध्ये जास्तीत जास्त भारतीय तंत्रज्ञान जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे. या संपूर्ण पाणबुडी ज्या आहेत त्या संपूर्ण मुंबईच्या तळावरती सज्ज असणार आहेत. आणि ह्या पाणबुडींचं वैशिष्ट्य म्हणजे या पाणबुड्यांमध्ये असलेले जे टॉर्पिडोज आहेत, मिसाईल्स आहेत ते असणार आहेत. कारण या पाणबुड्यांमधून आता मिसाईल्स आहेत ते देखील दाखता येणार, आणि ते देखील खोल समुद्रामध्ये पाण्याच्या खाली असताना देखील. आणि या सर्व पाणबुड्या ज्या आहेत मुंबईच्या तळावरती सज्ज असणार आहेत. आणि साहजिकच याचं उत्तर देखील तितकंच आहे, कारण ह्या सर्वांच्या स्कॉर्पियन क्लासच्या ज्या पाणबुड्या आहेत त्यांच्या रडारवरती असणार आहे पाकिस्तान. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर फॉलो करा. अजून काही महत्त्वाच्या बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया. माझा सहकारी अजिंक्यसह पहा फक्त न्यूज 18 लोकमत.